हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सो सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आज आहे माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. सो आम्ही डिनरला जातोय हॉटेल आशीर्वाद, जे की आहे घाटकोपर वेस्ट, जागृती नगर जवळ. सो इकडे आम्ही ट्राय करणार आहे तिथले खूप सारे व्हेज स्टार्टर, देन व्हेज मेन कोर्स आणि डेझर्ट. सो यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटद्वारे मला सांगा आणि तसंच शेअर करायला विसरू नका. तर काय आता मी आलोय हॉटेल आशीर्वाद मध्ये. सो ऍक्च्युली आम्ही डिनरला आलो आणि जवळ 10 वाजता आलो, तर इकडे पूर्ण हॉटेल पॅक आहे. सो आता वेटिंग साठी होतो 10 मिनिटं. आता आपण ऑर्डर करूया काहीतरी रेसिपी मेन्यू. तुम्ही स्टार्टर मध्ये आमचा फिक्स आहे. आम्ही स्टार्टर मध्ये ऑर्डर करणार आहे व्हेज क्रिस्पी आणि मसाला पापड. आणि त्यानंतर मेन कोर्स मध्ये पनीर टिक्का मसाला, मशरूम टिक्का मसाला आणि एक व्हेज तवा मसाला. दॅट्स इट. आता आपलं आहे स्टार्टर आले. नेक्स्ट स्टार्टर जे की आहे व्हेज क्रिस्पी. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये त्यांनी दिलंय पनीर, देन ह्याच्यामध्ये रेड कॅप्सिकम, येल्लो कॅप्सिकम आणि ह्याच्यामध्ये कॉलीफ्लावर आहे. नंतर ह्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन आहे आणि बटाटा आहे. ठीक आहे. आता टेस्ट करूया आपण. तर मी पहिला घेते पनीरचा पीस, हा टेस्ट करूया. एकदम पनीर मस्त सॉफ्ट आहे, एकदम फ्रेश. आणि हे ना त्यांनी असं शेजवान ह्याच्यामध्ये सॉस मध्ये केलं, तुला चायनीज टेस्ट आहे त्याची. आणि ओव्हरऑल स्टार्टर म्हणून हे रिझनेबल आहे, जे तुम्ही 4 लोकांमध्ये खाऊ शकता. आता सब्जीमध्ये आम्ही ऑर्डर केलंय की आहे व्हेज तवा मसाला आणि ही आहे व्हेज मशरूम अँड पनीर टिक्का मसाला. ठीक आहे. तर आता टेस्ट करूया. आता फर्स्ट आपण याच्यावर थोडासा लिंबू पिऊन ट्राय करू कशी लागते. सो फर्स्ट मी स्टार्ट करते मशरूम मसाला. तर फर्स्ट आपण मशरूमचा पीस घेऊया आणि टेस्ट करूया. यामध्ये जे मशरूम आहेत ना, ते एकदम मिनी मशरूम आहेत, छोटे छोटे, आणि ते एकदम परफेक्टली कुक्ड आहे. आणि ग्रेव्ही ना टिक्का मसाला आहे, तो ग्रेव्ही आहे ना थोडी थिक आहे, जास्त थिक पण नाही, ती कन्सिस्टन्सी ठीक आहे. आता आपण एक पनीरचा एक बाईट टेस्ट करूया. तो पनीर ना एकदम मस्त असं सॉफ्ट आहे आणि त्याला असं स्मोकी केलंय, त्याचा फ्लेवर खूप मस्त आहे. आणि असं जास्त स्पायसी नाही आणि जास्त एव्हरेज पण एकदम मस्त ही भाजी. आता यासोबत आम्ही दुसरी भाजी ऑर्डर केली आहे व्हेज तवा मसाला. ही ना अशी एकदम ड्राय भाजी आहे. याच्यामध्ये फ्लावर आहे, बटाटा, वाटाणा, फरसबी, गाजर आणि याची ग्रेव्ही ठीक आहे. आणि दोघांच्या ना ग्रेव्ही एकदम वेगवेगळ्या आहे. सो हे ट्राय करूया. हे ब्राऊन ग्रेव्ही मध्ये केलंय. सो ह्याचा एक बाईट घेऊया आता. त्याचा एक बाईट घेऊया. सो आपण पावभाजी खातो ना, त्याची टेस्ट कशी असते, थोडीशी तवा पावभाजी, त्याची टेस्ट एकदम तशी आहे. आणि याचे फ्लेवर एकदम नॉर्मल आहे, स्पाइस नाही, पण असा मध्ये जसा चटका मारतो फ्लेवरचा. आणि याच्यामध्ये सगळ्या भाज्या, त्यामुळे टेस्टला छान. आणि ह्याच्यामध्ये पनीर सुद्धा आहे, तो टेस्टला मस्त आहे. तो एक ड्राय आणि एक लिक्विड ग्रेव्ही, अशा तुम्ही 2 भाज्या ट्राय कराल तर ह्या 2 भाज्या मी नक्की रेकमेंड करेन. मेन कोर्स मध्ये ऑर्डर केले आम्ही व्हेज बिर्याणी. ते बघू शकता. ह्याला ना त्यांनी सर्व केले असं वरती फ्राईड ऑनियन, तळलेला कांदा
आणि तूप घातलंय आणि ना ह्या कसा त्यांनी राईस केलाय, खाली राईसचा लेअर आहे, मध्ये ना ह्याच्या इथे बघू शकता मध्ये त्यांनी ना ग्रेव्ही टाकली आणि वरती परत राईस आहे आणि मग ना त्यांनी फ्राईड ऑनियन टाकलाय. तर टेस्ट करूया. आता ह्याला ना मी माझ्या प्लेट मध्ये घेते आणि मग टेस्टिंग सांगते तुम्हाला. ठीक आहे, मी हा राईस माझ्यात घेतलाय. तर हा आता आपण टेस्ट करूया ना. बासमती राईस आहे तो मी टेस्ट करते. राईस मस्त आहे, गरम गरम आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे ती अशी नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये सगळे कॅप्सिकम आहे, फ्रेश बीन्स आहेत, नंतर वाटाणा आहे, थोडासा बटाटा, फ्लावर आणि ग्रेव्ही खूप छान आहे. आणि म्हणजे मी चव खूप मस्त केलाय. राईसचा लेअर मध्ये ग्रेव्ही, वर परत राईस, तो त्यामुळे टेस्टला छान लागतं. याच्यासोबत तुम्हाला रायता भेटेल आणि पापड भेटेल. तुम्हाला वाटतं ह्याची क्वांटिटी एक 3-4 लोकांसाठी इनफ आहे. तर तुम्ही हे नक्की ऑर्डर करा जर तुम्हाला व्हेज बिर्याणी आवडत असेल तर. आता डिनर झालेला आहे. सो आता मी एंड करते स्वीट नोटवर हा मिक्स फालुदा खाऊन. सो आता टेस्ट करूया. यामध्ये आईस्क्रीम आहे प्लस सॅमोलिना, दूध, मिल्कशेक वगैरे. आता टेस्ट करूया कसा लागतोय. दिसतोय तर खूप यम्मी. लेट्स टेस्ट. त्याच्यामध्ये सब्जी आहे, आईस्क्रीम आहे, मिल्कशेक आहे आणि ना हा थोडा थिक आहे असा. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याच्यात टुटी फ्रुटीने गार्निश केलं, मला लय आवडलं. मी खाते आता. हा मस्त चॉकलेट फ्लेवर पण आहे. सो आता हा व्हिडिओ मी एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि तुम्ही माझं चॅनल इंस्टाग्रामला स्टोरीला सुद्धा मेन्शन करू शकता आणि मला टॅग करायला विसरू नका. बाय.